त्रिशूल पाटील यांचं अकाउंट डिलीट झाले ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांची ज्यावेळेस बैठक सुरू होती त्याच दरम्यान ही चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. तुमचे 2 अकाउंट डिलीट झाले याची चर्चा थेट बैठकीतून पाहायला मिळाली. काय प्रतिक्रिया आणि कशा पद्धतीमध्ये ते अकाउंट डिलीट झालं? काही व्हिडिओ होते ते परदेशा काय बागेश्वर धामवाला इथं महाराष्ट्रात येऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि ते रामदासबद्दल बोलून गेले. तर त्याच्यामुळं आपण त्यांना रोस्ट केलं तर काही लोकांना ती इतकं झोंबलं की त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्याचा आधार घेऊन काही जे समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती असते त्यांनी तक्रारी केल्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्या अकाउंटबद्दल आणि मग त्याच्यामुळं ते डिलीट झालं असावं अशी शक्यता आहे. मला मेल वगैरे दिले त्या पूर्वकल्पना नाही, कुठलं काय नाही, नोटीस नाही, मेल नाही, काय नोटिफिकेशनसुद्धा आलं नाही. डायरेक्ट अकाउंट सस्पेंड झाले, इंडियामध्ये बॅन झाले. मग आता जे आपले बाहेरचे सगळे दर्शक आहे ते लोक पाहत आहे. कोणते प्लॅटफॉर्म म्हणजे डिलीट झाले? काय माहीत आहे का विषय, आपण एक व्हिडिओ टाकला, जर एखादा व्हिडिओ आक्षेपार्ह असेल तर तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे. तर ते व्हिडिओचं सोडा, त्यांनी माझं चॅनल डिलीट केलं. बरं ठीक आहे, चॅनल डिलीट केलं तर माझे जे पॅरलल चॅनल होते, मी 2 चॅनल तयार केलेले, ते पॅरलल चॅनल पण ते फक्त माझ्या नावानं आहे एवढंच पाहून ते उडून टाकले. त्याचा या व्हिडिओचा त्या प्रतिक्रियेचा कशाचा संबंध दूरपर्यंत नाही. हुकुमशाही चालू आहे, लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. शांतमुख राहून सहन करावं असं त्यांचा हेतू असेल कदाचित सरकारचा. कोणते प्लॅटफॉर्म होते? फेसबुक, इंस्टाग्राम 4 अकाउंट एका दिवशी एका तासात डिलीट झाले. विठ्ठल कांगणे सरांचं एक डिलीट झालंय, त्यांना बी कुठला मेल वगैरे आला होता का? असं काही विचारपूस झाली? आमची चर्चा होत असते आणि अशा बऱ्याच इन्फ्लुएन्सर लोक आहेत जे आज सत्य मांडत आहे प्रसारमाध्यमांवर, त्यांचे अकाउंट धडाधड बंद होत आहे. आणि विठ्ठल कांगणे सरांना सुद्धा कुठली नोटीस काहीच आलं नाही. असंच ते खरात प्रकरणात कुठला तरी व्हिडिओ बाजूला लावला असं सांगण्यात आलं. ब्लर व्हिडिओ असताना सुद्धा काहीतरी छोटं कारण द्यायचं आणि बंद करायचं, एवढं आहे. तुम्हाला सोशल मीडियाचा काही अभ्यास आहे किंवा जेणेकरून जे म्हणजे प्लॅटफॉर्मने ॲक्शन घेतली 2 डिलीट अकाउंट करण्याची, त्याबद्दल काय मग? आता त्यांनी काय केलं, 79(2)(ब) नुसार याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. मुळामध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला कोणती ॲक्शन घेण्यापूर्वी तुम्हाला एकदा त्यांना सूचना करावं लागते. म्हणजे त्याचं जे अल्गोरिदम आहे किंवा मेटाची जी काय पॉलिसी आहे, मेटाची पॉलिसी इथं 100% पूर्णपणे त्यांनी हे केलेली आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ते पॉलिसीला तिलांजली देऊन चॅनल बंद केलं. कारण तुम्ही बघा, यूट्यूबला आपण काम करत असो किंवा मग याला कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियाच्या त्यांचं एक हे असते, त्यांचं अल्गोरिदम असतं की व्हायरल कसं करायचं, काय कसं करायचं. तसं त्यांचं आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, त्यांचे नियम असतात काही, की तुम्ही त्यांच्या पॉलिसी हे केल्या पाहिजे. तर त्या पॉलिसी सगळ्याला जशाला तशा फॉलो करत असून सुद्धा त्यांनी फक्त एक करायला पाहिजे होतं की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटतं की इथं काहीतरी हॅरॅश होतं किंवा इथं काहीतरी बाबा वेगळं आहे किंवा याच्यावर तक्रार आली, तर ते तेवढं एक कंटेंट फक्त डिलीट करायला पाहिजे होतं. याच्यापूर्वी माझे सुद्धा 2-3 व्हिडिओ जसे त्यांनी यूट्यूबनी मला मेल केले होते की मला बंद करावं लागले, तर ते मी बंद केले. पण इथं कोणत्याच प्रकारचा मेल नाही, कोणत्याही प्रकारची सूचना नाही, काहीच नाही, नोटिफिकेशन नाही. डायरेक्ट तुमचं अचानकपणे चॅनल बंद होऊन जातं. म्हणजे हे इथल्या लोकांची गळचेपी आहे. म्हणजे तुम्ही बोललंच नाही पाहिजे. म्हणजे जरी समजा त्यांना असं वाटत असेल की त्रिशूल पाटलाचा आवाज दाबला म्हणजे खूप मोठं आपण हे केलंय, काम केलंय, असं असू शकतं किंवा त्यांच्या व्हिडिओच्या खाली जे काही व्हिडिओ लावले होतं किंवा ह्यावरून देखील डिलीट झालं असं काही नाही. असा अंदाज नाही, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. आम्ही सगळा जे अंदाज घेतला, सुरुवातीला त्यांनी गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केल्यानंतर ते पोलीस स्टेशन काय करतं, SP च्या मार्फत सोशल मीडिया आपलं त्यांचं जे हे असते, सोशल मीडियाचं जे त्यांचं हे असतं, त्याला आपण काय म्हणू, सायबर थ्रू काय करतं, ते मेटाला मेसेज पाठवतात किंवा मेटाला मेल करतात, मेटाकडे तक्रार करतात की बाबा हे असं आहे आणि हे चॅनल असं करत आहे. त्याच्यानुसार त्यांनी काय पाठवलं की त्रिशूल पाटील नावाचं हे जे चॅनल आहे किंवा याच्या जेवढ्या IDs आहेत, हे एवढ्या सगळ्या IDs जातीयवाद पसरवतात, ते अर्बन नक्सलाईडला हे करतो, मदत करतो आणि याच्यामुळं 2 समाजामध्ये तेढी निर्माण होऊ शकते. असं झालं. असं तुम्ही कसं पाहताय? खरं तर तसंच केलं त्यांनी. ते म्हणजे आम्ही गेलो होतो ना SP ऑफिसला स्वतः, ते तिथूनच ते तिकडे गेले. SP ऑफिसनं तशी माहिती दिली किंवा त्यांनी मेटाला वगैरे मेल वगैरे केले अशी काही SP ऑफिसचं म्हणणं काय माहिती आहे का, की सर हे कुठून गेलं ते आम्हाला माहीत नाही. म्हणजे तक्रार तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे गुन्हे दाखल झालेले आहेत, तुमच्याकडे सगळी माहिती आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही माहिती घेऊन सांगतो की हे आमच्याकडून गेलं की नाही ते. म्हणजे समजा तुम्ही तिथले बॉस आहेत, तुम्ही SP आहेत त्या जिल्ह्याचे, त्यांनी तिथल्या प्रशासनानं त्या उत्तराला टाळाटाळ
हां दिलं नाही ना उत्तर. ते म्हणले आम्ही माहिती करून सांगतो की आमच्याकडून झाले की सातारा पोलीसकडून झाले. मला सांगा सातारा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेत, तुमचे तिकडे वर्ग करण्यात आले यांच्या पोलीस स्टेशनला, मग तुमच्या दोघांमध्ये तुमचं ताळमेळ असला पाहिजे ना की नेमकं कोण केलं बाबा हे. तर असं त्यांना काही सांगता येत नाही. ते म्हणते आम्ही तपासून सांगतो काय झालं. तुम्ही देखील सोशल मीडिया चालवता, मात्र जे काही अकाउंट डिलीट होतं यावरून काय प्रतिक्रिया? तसं बघितलं तर माझंसुद्धा 2.5 लाख असलेली फेसबुकची आय डी दसऱ्यापासून गेली आणि आवाज दाबण्याचा काम इथं प्रत्येकाचा शासनाच्या माध्यमातून होतो आहे. कारण 2.5 लाखची आय डी गेल्यानंतर तुमचा आवाज तितक्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि कसा आवाज दाबायचा, दसऱ्यापासून सुरुवात केली पण 56,000वरती पुन्हा दुसरी आय डी आली. पण त्या आय डीवरती एवढे रिपोर्ट पडलेत की ती आय डी एखादा पोस्ट जरी केली तर 10-5 लाईकच्या वर त्याच्यावरती सुद्धा कोणी येत नाही. कारण मुद्दामून एकीकडे बघितलं तर मोठ्या मोठ्या नेत्यांचे सुद्धा आत्ता सध्या जर बघितलं तर तुम्हाला काही मेल वगैरे आला होता फेसबुकचा अकाउंट डिलीट होण्या अगोदर? नाही, मेल वगैरे काहीच आला नाही. आणि डायरेक्ट माझं अकाउंट मी ओपन करायला गेलो की परमनंटली डिसेबल म्हणून डायरेक्ट अकाउंट झालं. आणि त्या अकाउंट परत आता मी मेल वगैरे टाकले, त्याच्यानंतर हार्ड कॉपीसुद्धा ऑफिसला पाठवलं आहे. त्याचा काही रिप्लाय मला परत भेटलाच नाही. जसं की त्रिशूल पाटील प्रकरणामध्ये हे जसं म्हणतायत की त्यांच्यावरती तक्रार दाखल झाला, ते SP कार्यालयापर्यंत गेला, मात्र तशा काही तक्रारी तुमच्या अकाउंटबद्दल दाखल झाल्या? मला वाटतं की माझ्या अकाउंटवरती वन टाईम 1,000 लोकांनी रिपोर्ट मारले गेले. जे की अकाउंट म्हणजे तुमच्या एखाद्या अकाउंटवरती रिपोर्ट वन टाईम जर झाले, हां ठरवून म्हणजे ते ठरवलं गेलं. कारण सध्या जर बघितलं तर IT सेल काम करतोय. IT सेल अशा पद्धतीनं काम करतोय की एक कमेंट तुमच्या प्रत्येक जवळपास 100 कमेंट तुमच्या त्या व्हिडिओच्या विरुद्ध कशा जास्त येतील त्या पद्धतीनं सुद्धा काम सुरू होतं आहे. आणि आता सरकारकडून प्रत्येकाचा आवाज दाबला जातो आहे. आम्हीच नाही, आम्ही एक समाजाचं काम करणार आहेत, पण सरकारच्या विरुद्ध प्रत्येक जे व्यक्ती कोणी बोलत आहे, जे लोकांचे डोळे उघडवण्याचं काम करतायत. 1,000 पडले त्यानंतरच तुमची ID डिलीट झाली असं तुमचं मत आहे? तुम्ही कसं पाहताय हे अकाउंट डिलीट होत आहेत? बघा, सध्या मराठा सेवक जे आपले मराठा समाजाचे पोरं आहेत, ते पोरं सोशल मीडियावर काम करत असताना त्यांचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल, तर त्या अगोदर कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, त्याचा मी सुद्धा शिकार आहे. आणि गुन्हे दाखल करूनही ते पोरं जर दबत नसतील तर मग असे अकाउंट बंद करण्याचे छक्के चाळे हे लोक करीत असतात. आता त्रिशूळ पाटलांचं अकाउंट बंद झालं आहे, पोलिसांकडे माहितीच नाही की अकाउंट नेमकं बंद कशामुळे झाले. त्रिशूळ पाटलांवर गुन्हा दाखल झाला साताऱ्यामध्ये. मग गुन्हा दाखल झाला, ज्या अकाउंटवरून गुन्हा दाखल झाला त्या अकाउंट बंद करण्याचं काम नव्हतं, कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेली गदा आहे. त्रिशूळ पाटलांचं जे अकाउंट बॅन केलं आहे हे एकदम चुकीचं आहे. ज्या कंटेंटमुळं सामाजिक भावना दुखावल्या होत्या तो कंटेंट डिलीट केला पाहिजे होता, त्या कंटेंटवरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. असं न करता त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून अकाउंट डिलीट होण्याची जी प्रक्रिया जी आहे ती SP कार्यालयाच्या माध्यमातूनच मेटाला गेली असावी, काही असा अंदाज आहे, असा संशय आहे? ही जी कारवाई आहे, आता पूर्ण जर माहिती आमच्या समोर आली असेल की नेमकं कशाबद्दल झाले, कशामुळं झाले, तर आम्ही स्पष्ट सांगू शकलो असतो की रिपोर्ट मारल्यामुळं झाले. समजा की विरोधकांनी रिपोर्ट मारले आणि अकाउंट बंद झाले, पण SP ऑफिसमधून सुद्धा टाळाटाळ करण्यात आली, म्हणून आमचा संशय आहे की नेमका अकाउंट पोलीस खात्यामार्फतच बंद करण्यात आला असावा. आणि सायबरला ज्यावेळेस मी कंप्लेंटसुद्धा केली, माझं अकाउंट गेलं आहे म्हणून सायबरला मी रिसर FIR सुद्धा दाखल केलं. त्याचंसुद्धा उत्तर मला पोलीसवाल्यांकडून कुठलंही आलं नाही. आणि कशामुळं बंद झाली, काय झालं याच्यासुद्धा काहीच झालं नाही. म्हणजे तुम्ही किती जरी लढलात, ओरडलात, एकदा तुमचा आवाज दाबण्याचं काम इथं होतं आहे. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण स्वातंत्र्य आणि आपण डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं इथलं संविधान आहे आणि संविधानाच्या माध्यमातून इथल्या सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण पुन्हा गळचेपी करायची आणि कुणाचं तरी आवाज दाबण्याचं काम इथल्या सरकारच्या माध्यमातून होतं, याचा जाहीर निषेध सर्वजण या ठिकाणी करतात. तर हे असे अकाउंट जे डिलीट होत आहेत, समाजा माध्यमातून देखील एखादं आंदोलन चांगलं उभं राहावं असं वाटतं? निश्चितच आंदोलन उभं राहणार आहे. कारण त्रिशूल पाटील असतील, उदय भेसे असतील किंवा सवणकर असतील, हे सर्व मंडळी जे आहेत ओरिजिनल आवाज जनतेचा सरकारपर्यंत आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. नक्की आंदोलन उभं राहायला पाहिजे असं म्हणतात. बिलकुल होईल. सरकारला फक्त काय करायचं आहे, गोदी मीडिया दाखवायचं आहे आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज हे सर्वसामान्य लोक दाखवत असतात आणि ते दाबवण्याचा काम सरकार करत आहे. परंतु हे स्प्रिंग प्रमाणे होईल, जेवढं दाबलं तेवढं ते वर उसळल्या जाईल. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र जेवढे अकाउंट डिलीट झालेत या विरोधात आता एखादा आंदोलन उभा राहील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. विठ्ठल कांगणे सरांचं देखील एक इंस्टाग्रामची ID डिलीट झाली, यावरून देखील मुंबईवर ते मोर्चा घेऊन जाणार असल्याची माहिती
प्राथमिक आपल्याला मिळाले. त्रिशूल पाटील यांचं देखील अकाउंट डिलीट झालं, उदय भिशे यांचं देखील अकाउंट डिलीट झाले. मात्र याचं कारण मेटाने कुठल्याही प्रकारे त्यांना मेलद्वारेही कळवलेलं नाही आहे, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. मात्र पुढं या संदर्भात काय कारवाई होईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. गेलेले अकाउंट परत मिळतील का? कारण की मनोज जरांगे पाटील यांनी आज जी बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडली, याचा थेट सोशल मीडियाच्या या अकाउंट डिलीटचा उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्याच्या माध्यमातून केला आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातील हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, अंतरवाली सराटी.